हरि जय जय राम कृष्ण अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुषी साठे जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती धन्य तुझ कृपा सिंधू मनातील धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तो बोल साच करी अंबरुषी साठे जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुषी साठे जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एवंत प्रविशमिमवाच मिमं प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगाध्या प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम दुसरे संततियो
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभोज तेजस स्फुरित प्रदेशो विधींद्रादिदेव सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो
राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास श्री वृंदावन को वास रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में धर्मरक्षावया अवतार घेशे आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरुसी साठे जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगल प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना अत्यंत प्रिय असणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा धर्मपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन प्रसंगी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं। त्या नियमाप्रमाणे अनंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणावरून आलय चिदानंद चित्स्वरूप
पंढरदेश परमात्म्याच्या आशीर्वादानं, समस्त साधू संतांच्या असीम कृपेने आणि ज्यांनी सदैव प्रपंचामध्ये जन्म घेऊन सुद्धा सदैव असणारा प्रपंच करत असतानाच परमार्थाला आपला देह अर्पण केला आणि त्यांच्या पाठीमागे वसा आणि वारसा चालवला असे असणारे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, त्या नियमाप्रमाणे आदरणीय बाबूरावजी दादा गुरुजी वाघ यांनी असणाऱ्या यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच पाठीमागे त्यांचा वसा आणि वारसा चालवणारे असणारे ॲडव्होकेट असणारे आमचे उद्धव भाऊ चोले, म्हणजे आता वाघ 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 आमच्याकडे चोलेत म्हणून आलं बरं का, आमचे गुरुजी असणारे बाबूरावजी गुरुजी आणि त्यांचे चिरंजीव असणारे आपले वकील असणारे भाऊ उद्धव भाऊ वाघ यांच्या वतीने या ठिकाणी इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला. दुसरी गोष्ट, गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह मौजे रामनगर, जसं संभाजीनगर आणि संभाजीनगरमधलं छोटंसं नगर असणारं हे रामनगर, जसं या प्रांताचं या गल्लीचं जसं नाव आहे रामनगर, त्याचप्रमाणे गोड असणारे इथे रामासारखे आणि सीतेसारखे सुद्धा श्रोते अगदी चतुर असणारे तनाने आणि मनाने आणि धनाने असं कीर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत. आणि म्हणून आमच्या दादांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग मला प्राप्त झाला. आणि ज्यांनी आपल्या हा सप्ताहाचं रोपटं सुंदर असणारं लावलेलं आहे, इवलेशी रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, सहजासहजी त्यांनी संकल्प केला आणि आपले बाबूरावजी दादा असणारे गुरुजी आणि दादांनी छोटंसं रोप या अखंड हरिनाम सप्ताहाचं लावलं आणि त्याचा असणारा वेल त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा विशाल असणारा वटवृक्ष झाला. आणि त्यांनाच असणाऱ्या आपल्या दादांना सर्वच रामनगरातील असणारे आपले हनुमान भजनी मंडळ असतील किंवा विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ असतील, महिला भजनी मंडळ, हनुमान पुरुष भजनी मंडळ, सर्वांचं सहकार्य, महिला पुरुष सप्ताह कमिटी, सर्वांचं सहकार्य आणि सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो आहे. महिला अखंड हरिनाम सप्ताह नामजप सोहळा ऐका नाही. आणि या महिला सप्ताहामध्ये गेल्या वर्षी मला इथे येण्याचा योग आलेला होता, परंतु मी आजारी असल्यामुळे मी गेल्या वर्षी येऊ शकले नाही. भाऊंनी बरेच प्रयत्न केले ॲडजस्ट करण्यासाठी, परंतु नाही झाले ॲडजस्ट. कदाचित ते तुमची सर्वांची सेवा करण्याचं महत् भाग्य माझ्या नशिबी नसेल आणि म्हणून मी आजारी असल्यामुळे गेल्या वर्षी येऊ शकले नाही. तर यावर्षी भगवंताने तुमचं सर्वांचं दर्शन घडण्यासाठी, तुमची सर्वांची सेवा घडण्यासाठी, पुनश्च एकदा गाळलेली जागा भरण्यासाठी मला इथे पाठवलं आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा यावर्षी मला योग आलेला आहे. हे कीर्तन सेवा कीर्तन पुष्प 5वं आहे. भाऊंच्या माध्यमातून असेल, उद्धव भाऊंच्या आपले जोगदंड भाऊ असतील सर्वांच्या, आणि त्याचप्रमाणे सप्ताह कमिटी असेल, महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, तरुण बांधव असतील, सर्वांच्या वतीने हे सेवा माझ्याकडे आलेली आहे. सर्वांचा आणि माझा काही जास्त परिचय नाही, मग कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून तसं काही कानकुचरपणा करू कुचर हरभऱ्यासारखं करू नका. का नाही, सर्वांनी अगदी गुलाबाच्या फुलासारखं शेवटपर्यंत टवटवीत राहायचं आहे. त्याचप्रमाणे या आपल्या महिला सप्ताहामध्ये 7-8 दिवस उपस्थिती ज्यांची आहे, असे सुंदर असणारे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या पकवाजाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र ढवळून काढलेलं आहे. मी त्यांना फक्त फेसबुकलाच पाहत होते, पण आज अक्षरशः त्यांची भेट झाली. असे असणारे मयूर महाराज मोहिते, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. सुंदर मृदंगाची साथ करत आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे हार्मोनियमाचे साथ करणारे चिंताके सर सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर हार्मोनियमाची साथ करतायत, जसं पाहिजे तसं. आणि दादा माझा पहाडी आवाज असल्यामुळे थोडं जड जातं, हे का नाही, म्हणून काळी एकला लावलं असतं तर बरं झालं असतं, पण जाऊ दे आता. त्याचप्रमाणे आमचे साठे महाराज सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी
वैजनाथ महाराज, रतन महाराज आहेत, वैजनाथ महाराज आहेत, सर्व बालगोपाल इकडे उभे आहेत टाळ घेऊन. त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी ज्यांनी सुंदर असणारी पहिली चाल गायलेली आहे, मंगलताई आहेत, सूर्यकाताई काळे आहेत. सुंदर चाल त्यांनी गायलेले. कारण इथं येऊन पुढं चाल गाणं किंवा बोलणं इतकं सोपं नाही महाराज. हे का नाही, साधं बुक्का लावाय आले तर आम्हाला असं असे बोट करतात. आम्हाला वाटतं आमचा डावा जातो का उजवा जातो, म्हणून बुक्का लावताना डोळे बंद करून घ्यावेत. इकडे असणारे सर्व आपल्या विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ उपस्थित आहेत. सर्वांची नावं काही माझ्या परिचयाचे नाही आहेत, पण तुम्ही मला समजून घ्याल. आणि घेतानाच सुंदर असणाऱ्या गायणाऱ्या आमच्या ताई ज्योतिताई, श्रुतीताई त्याही उपस्थित आहेत. आमच्या विनेकरी ताई आहेत. आमच्या पलीकडे छोट्या छोट्या असणाऱ्या मुली सुद्धा टाळ घेऊन उपस्थित आहेत. भालदार चोपदारही आहेत, पण वजनदार नाहीत माझ्यासारखे. सर्वच असणारे साऊंड सिस्टीमवाले भैया, कॅमेरेवाले भैया सर्व उपस्थित माझ्यासोबत आलेले आमचे पती आहेत. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले आमचे भूदेव ब्राह्मण काकाही आहेत. सर्व उपस्थित परिचित अपरिचित महाराज मंडळी सर्वांना दंडवत करते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल विठ्ठल धर्म रक्षावया अवतार घेशे आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 2 हात आणि 3रं मस्तक जोडून भगवंतासमोर उभे आहेत आणि भगवंताला म्हणतात, देवा तू निर्गुण निराकार आहे आणि निर्गुण निराकार असून सुद्धा सगुण साकार होतो, आकाराला येतो, देह धारण करतो. मी तर असं ऐकून आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोने चनाचर हरीशी भजे. तुला तर रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, ठाण नाही, मान नाही, गुण नाही, लक्षण नाही, प्रमाण आहे. रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण चुकून माझ्याकडून एक नाव राहिलं. आज ज्यांचं संत पूजन आहे त्या असणाऱ्या नेता नितीन मणियार ताईसाहेब कुठं असतील, माझ्याकडून नाव उशिरा घेण्यात आलं त्यांचं, तरी त्यांची माफी मागते. त्यांचं आज असणारं संत पूजन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका. नेता नितीन मणियार आणि सविता ज्ञानेश्वर काळे आज यांचं संत पूजन आहे. माझ्याकडून उशिरा नाव आलं म्हणून रागवण्याचं काही कारण नाही बरं. तुमच्याविषयी आदर आहे माझ्या मनामध्ये. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. हो देवा, मी ऐकून होतो तुझ्याकडे ठाण नाही, मान नाही, गुण नाही, लक्षण नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. हे तुझ्याकडे नसताना तू आकार कस काय घेतो? आकाराला कस काय येतो? तू निर्गुण निराकारातला सगुण साकार कसा काय होतो? कशामुळे होतो? भगवंताने सांगितलं तुकोबाराय, ऐकायचंय तुम्हाला? सांगतो म्हणे, ऐका. एक विचार. सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ, सगुण म्हणू
सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. देवा तू जर निर्गुण निराकार आहे तर सगुण साकार कसा, आणि सगुण साकार आहे तर निर्गुण निराकार कसा. जर तुझ्याकडे याच्यातलं एकही गुण नाही तर तू आकाराला कसं काय येतो. भगवान परमात्मा सांगतात, तुकोबाराय सांगतो म्हणे ऐका, 4 कारणामुळे मी आकाराला येतो. 1, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो अशा नियमाकरता मला यावं लागतं. 2, उपास्यते करता उपासकांकरता मला यावं लागतं. 3, भक्तांच्या एकनिष्ठते करता मला देह धारण करावा लागतो. 4, भक्तांच्या प्रेमामुळे मला आकाराला यावं लागतं. पहिल्याचं उत्तर, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो अशा नियमाकरता मला यावं लागतं. तो कोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही सर्वजण सुज्ञ मंडळी आहात. गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक महाराज लोकांची कीर्तन ऐकलेली आहेत, बरोबर. किती वर्ष आहे सप्ताहाचं. मी मगाशीच भाऊंना विचारलं पण त्यांनी मला काही सांगितलेलं नाही. म्हणजे ते म्हणले आमचं गुपित दान आहे. आणि ज्यांना पुण्य करायचं असतं ना ते सगळ्यात जास्त पट्टी देत असतात सप्ताहाला, पण ते सांगत असतात आमचं नाव घेऊ नका. एका जे 100 रुपयाची पावती फाडतात ते मग सांगतात आमचं नाव घ्या बरं. अवघड असतं आहे का नाही महाराज. अनेक वर्षापासून आपला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे आणि अनेक महाराजांची आपण कीर्तन ऐकली. मग मला सांगा, सत्ता किती प्रकारची आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ किती प्रकारचे. आम्हाला फक्त एकच सत्ता माहिती आहे, राजकीय. किती प्रकारची सत्ता आहे. 3 प्रकारची. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऐका, पारमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. ज्या सत्तेचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तिला म्हणतात परमार्थिक सत्ता. आणि म्हणूनच भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं, माजलेल्या हत्तीच्या पायाला बांधलं, उंच कड्यावरून खाली फेकलं तरी नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदयंत्या पुनः शोषयती मारुतहा. परमार्थिक सत्ता अशी आहे, हे पंढरपूरचं भूत एकतर कोणाला लागत नाही आणि लागलं तर मग तिथं कितीही नारळाने लिंब कापा आणि ते कितीही ते पोत्याने नारळ लिंब कापा आणि ते नारळ उतरून टाका, काही करा, पण ते पंढरपूरचं भूत निघत. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणले, त्या वाटाला कोणी जाऊ नका बरं. आणि जे गेले ना त्या वाटाला ते पुन्हा परत नाही आले. गेले नाही आले परतोने, गेले नाही आले परतोने. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतोनी. ते लागत नाही आणि लागलं तर निघत नाही. याला म्हणतात परमार्थिक सत्ता. व्यवहारिक सत्ता, प्रतिती मात्र जिचं नुसतं ब्रह्मज्ञानाने ज्या सत्तेची निवृत्ती होते तिला म्हणतात व्यवहारिक सत्ता, म्हणजे संसारिक सत्ता. आणि प्रतिभाषिक सत्ता, प्रतिती मात्र जिचं नुसतं फक्त अस्तित्वच भासतं तिला म्हणतात प्रतिभाषिक सत्ता. सोपं करून सांगते म्हणजे लक्षात येईल. पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल एलसीडी वगैरे काही नव्हत्या. मग आपण सिनेमा पाहत असताना, पिक्चर पाहत असताना काय करायचो, भिंतीवर पडदा लावायचो आणि त्या पडद्यावरती आपण काय करायचो, पिक्चर पाहायचो. पिक्चर म्हणण्याऐवजी आपण रामायण पाहायचो. असं घेऊ, रामानंद सागरांचं रामायण त्यावेळेला फार गाजलेलं होतं. घरोघरी काही टेव्या नव्हत्या. कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये टेव्ही असले की मग लोक 1000 2,000 2,000 ते रामायण पाहण्याकरता लोक जमायचे, बरोबर ना. आजही त्या रामानंद सागरांच्या रामाचे पार्ट जे केलेलं आहे सीतेचं आणि रामाचं, त्या रामाचं आणि सीतेचे फोटो आपल्या देव्हाऱ्यावर आहेत. आपण त्यांचे राम सीता समजून आजही फोटो करतो, बरोबर. मग ते रामायण पाहत असताना आपण रामायण कुठे पाहतो, रामनगर मध्ये, रामनगरच्या सप्त्यात.
रामायण कुठे पाहतो? पडद्यावर. हा, त्या रामायणामध्ये आपल्याला लंका जळालेली धडधड दिसते, लंकेला आग लागलेली दिसते. आग कुठे लागली महिला मंडळ? तुम्ही बोलता कमी माईक घेऊन येऊ तुमच्याकडं. आग कुठे लागली? पडद्यावर. पडद्यावर आग लागली, बरोबर. पडदा कुठे लावलेला आहे? भिंतीवर. पडदा कशाचा आहे? कापसाचा. तरी पडदा आगीने जळतोय का? मग जळायला पाहिजे की नाही त्याने? हा, जळायला पाहिजे ना, पण कस काय जळत नाही? याचं कारण आहे पडदा व्यवहारिक आहे, आग प्रतिभाषिक आहे. दुसरं उदाहरण सांगते. एखाद्या माणसाला झोपल्याच्या नंतर तहान लागते, झोपीमध्ये तहान लागते. मग झोपताना तो माणूस काय करतो? आपल्या उशाला पाण्याचा तांब्या भरून ठेवतो आणि मग रात्रीचं उठून त्याला तहान लागली की मग तो काय करतो? रात्रीचं उठून पाणी पितो. पण त्याला स्वप्नात तहान लागली आणि वास्तवामध्ये त्याच्या उशाला एक इतबरच पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे. पण वास्तवातल्या तांब्यातल्या पाण्याने त्याची स्वप्नातली तहान निवृत्त होते का? पाणी किती लांब आहे? पाणी जवळच आहे ना, 4 बोटाच्या अंतरावर. तरी सुद्धा त्याची तहान निवृत्त होत नाही का? पाणी व्यवहारिक आहे, तहान प्रतिभाषिक आहे. तद्वत भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा संहार हा साधक बाधक व्यवहार आणि त्याच्यामध्ये मूळचाच परमात्मा परमार्थिक असल्यामुळे तुकोबराय मला अशा अवस्थेकरता यावं लागतं. दुसऱ्याचं उत्तर, उपासकांकरता मला देह धारण करावा लागतो. तुकोबराय उपासक म्हणजे कोण? तुकोबरायांना भगवान परमात्मा सांगतात, तुकोबराय मी जर निर्गुण निराकार राहिलो असतो, निर्गुण अवस्थेतच राहिलो असतो तर सर्वसामान्य जीवाने कुणाची पूजा केली असती? मी मंदिरात आकाराला येऊन सुद्धा, मंदिरात माझी मूर्ती दिसून सुद्धा देव नाही म्हणणारे बरेच लोक आहेत. 75% लोकांना अजूनही देव मान्य नाही. आणि आपल्यासारख्याने एखाद्याने जर सांगितलं ना देव आहे, तर ते म्हणतात दाखवा कुठे ती. अर्धा किलोचा टाळ पावशेरावर चटाकावर आणला वाजवाजो तरी देव स्वप्नात नाही आला. दाखवा कुठे ते. बरं, देव दाखवण्याची वस्तू आहे का? नाही हो, ती अनुभवायची वस्तू आहे. देव पाहण्याकरता आपण चर्मचक्षुने पाहतो, ज्ञानचक्षुने पाहत नाही. ज्ञानचक्षुने जर पाहितलं तर दगडात देव दिसतो आणि चर्मचक्षुने जर पाहितलं तर देवात सुद्धा देव दिसत नाही. विठ्ठला मग 100%तून 25% लोक मला निर्गुण स्वरूपात जाणू शकतील, पण बाकीचे 75% लोक मला निर्गुण अवस्थेत जाणू शकत नाही. म्हणून अशा सर्वसाधारण माणसा करता मी देह धारण पण बाकीचे 75% लोक मला निर्गुण अवस्थेत जाणू शकत नाही. आणि म्हणून सर्वसाधारण माणसा करता मला मंदिरात आकाराला यावं लागतं. दुसऱ्याचं उत्तर. तिसऱ्याचं उत्तर आहे भक्तांच्या एका निष्ठते करता तुकोबराय मला यावं लागतं. भक्त एका निष्ठता करतात. देवा आजपर्यंत प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मी तुलाच पाहिलेले. एक निष्ठ भक्ती माझी तुझ्यावरती आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, अशा प्रकारची माझी अवस्था आहे. आता तू एकच काम कर, निर्गुण निराकारातला सगुण साकार हो आणि माझ्या डोळ्यासमोर असंच उभं राहा. अशी भगवंताकडे एक निष्ठता करतात. म्हणून भक्ताच्या एक निष्ठते करता मला यावं
आता दृष्टी पुढे आईसाची तुरा है 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 सगुण साकार झालास ना आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. आता तो आमच्या डोळ्यासमोरून कसल्याच प्रकारचा दूर जाऊ नको म्हणून तुकोबराय भक्ताच्या एक निष्ठते करता मला अवताराला यावं लागतं. तिसऱ्याचं उत्तर. चौथ्याचं उत्तर आहे भक्तांच्या प्रेमामुळे मला देह धारण करावा लागतो. एकदा बादशहाने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल का रे म्हणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन चालू आहेत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये भगवंताची भक्त भगवंताचं गुणगान गात फिरत असतात, मग एका भक्तावर संकट आल्याच्या नंतर दुसऱ्या भक्तांनी त्याला सोडवण्याकरता जायला पाहिजे, देवाला काय यावं लागतं, देवच काय येतो. बिरबलाने सांगितलं म्हणे महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी 8 दिवसानंतर दिलं तर चालेल का. म्हटले हो. आणि मग बिरबलने काय केलं, बादशहाच्या पुत्राचा लाकडाचा पुतळा तयार केला आणि एका दासीला बोलावून घेतला. दासीला सांगितलं हे बघ 8 दिवसांनी आपल्याला गंगेवरती फिरायला जायचंय, फक्त गंगेच्या मध्यभागी नाव आल्याबरोबर हा लाकडाचा पुतळा फक्त पाण्यात टाकायचा आणि मोठ्याने ओरडायचा राजपुत्र पाण्यात पडले. 8 दिवसाच्या नंतर बिरबलने बादशहाला सोबत घेतलं, तो लाकडाचा पुतळा सोबत घेतला, एका दासीला सोबत घेतलं आणि जबर 2 पोहणारे गडी सोबत घेतले आणि गंगेवरती फिरायला गेले. अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावरती जायचं होतं, एका नावेत बसले. नाव पाण्याच्या मध्यभागी आल्याबरोबर बिरबलने फक्त दासीला खुणावलं, तोच दासीने तो लाकडाचा पुतळा घेतला आणि पाण्यात टाकला आणि दासी मोठ्याने ओरडू लागली राजपुत्र पाण्यात पडले, राजपुत्र पाण्यात पडले, राजपुत्र पाण्यात पडले. हा आवाज ऐकून बादशहाने मागचा पुढचा विचार न करता लगेच पाण्यात उडी मारली आणि त्या लाकडाच्या पुतळ्याला जाऊन पकडलं, वर काढलं. पाहतो तो आपला पुत्र नसून तो लाकडाचा पुतळा होता. राग आला बादशहाला आणि बादशहा म्हणतो हे काम बिरबलचं असायला पाहिजे. बिरबल हे आपने ऐसा क्यों किया. बिरबल म्हणला महाराज आपकी शंका मिटाने के लिए किया. मला सांगा महाराज आपल्या सोबत 2 जबर पोहणारे गडी सोबत असताना सुद्धा तुम्ही का पाण्यात उडी मारली. बादशहाने सांगितलं बिरबल त्याचं असं झालं रे, मला वाटलं माझाच मुलगा पाण्यात पडला म्हणून मला पुत्राच्या मोहामध्ये पुत्राच्या प्रेमाच्या भरात धीरच धरवला नाही. बिरबलने सांगितलं महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. आमच्या देवाचं सुद्धा असंच आहे, एका भक्तावर संकट आल्याच्या नंतर आमचा भगवान परमात्मा दुसऱ्या भक्ताला मिस कॉल करत नाही, व्हॉट्सअप करत नाही अथवा मेसेज करत भक्त राखे पाया पासी
मोठा असणारा हा दुग्ध शर्करा योग आहे. गेल्या वर्षी इथं सेवा करण्याचं मला म्हणजे माझ्या भाग्यात नव्हतं म्हणायचं, पण यावर्षी इथे तुमचं सर्वांची सेवा करण्याचं मला भाग्य प्राप्त झालं हे मी मगाशीच बोलले. परंतु दुग्ध शर्करा योग म्हणजे भाऊंच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला संभाजीनगरला येण्याचा मला योग आलेला आहे, पण इथं माझी पहिलीच वेळ आहे येण्याची. आणि म्हणून फार मोठं अंतकरण असणारं विशाल भाऊंचं एवढी मोठी इस्टेट जायजती असून सुद्धा महाराज काहींकडं सुशिक्षितपणा असतो पण संस्कृतपणा नसतो आणि कदाचित महत् भाग्याने या दोन गोष्टी लाभत असतात. आणि म्हणून भाऊंनी आपल्या प्रपंचाच्या वाटेवर राहिलेला जो वेळ आहे ना, तो राहिलेला वेळ पूर्ण परमार्थाला देतात. आम्ही मगाशी गेलो होतो त्यांच्याकडे, पण भाऊंना बोलायला सुद्धा आम्हाला वेळ नव्हता. फक्त कधी आले, काय आले, कॉफी घ्या आणि 8ला कीर्तन आहे एवढं थोडंसं 2 शब्द बोलणं झाले. म्हटलं भाऊ तुमच्या पाठीमागे खूप मोठा व्याप आहे, आपण नंतर बोलू. पण त्याच्यातून सुद्धा वेळात वेळ काढून भाऊ परमार्थासाठी वेळ देतात. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रपंचामध्ये मला वाटतं वारकरी संप्रदायाचा फार मोठा आणि साधू संतांचाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून भाऊ आज या स्टेपला आहेत. म्हणजे नव्हे बीड जिल्हाच नाही, संभाजीनगरच नाही, पुणेच नाही, तर मुंबईपर्यंत त्यांचा परिचय झालाय. अजून आमचाच परिचय नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे भाऊंना महाराष्ट्रातल्या ए टू झेड महाराज लोकांचं कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याकडे. एक नाही, ए टू झेड सर्वच महाराज लोक त्यांना ओळखतात आणि ते त्यांना ओळखतात. आमच्या काही महाराज लोकांच्या ओळखी नसतात, आम्हाला म्हणावं लागतं हां ते आम्ही ऐकून आहेत, पाहून आहेत. पण भाऊंच्या सगळ्यांशी ओळखी आहेत. हे फार मोठं अंतकरण भाऊंचं आहे. आणि प्रत्येकच कीर्तनाला रोजच प्रत्येक कीर्तनाला भाऊंची हजेरी इथे आहे, उपस्थित आहेत. आणि म्हणून भाऊंकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायच्या पण फुसक्या फटाक्यासारख्या नाही हो. दीपावळीला जरा आपण जास्त खर्च करतो ना, अशा जोरात आटोम बॉम्ब सारख्या. हा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता मला तुकोबाराई यावं लागतं. अर्थात भक्तांच्या प्रेमामुळे मला देह धारण करावा लागतो. आणि म्हणून भगवान परमात्मा कशालाच भुकेजलेला नाही, पण तुमच्या भावाला वेडा झालेला आहे महाराज. भले तुम्ही किती धनवान असाल, तुमच्याकडे किती पद असेल, प्रतिष्ठा असेल, श्रीमंती असेल, बाकी काही त्याला घेणं देणं नाही, पण तुमचा भाव किती शुद्ध आहे, तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे हेच त्याला पाहिजे. आणि म्हणून थोर प्रेमाचा भुकेला त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि म्हणून भक्ताच्या प्रेमासाठी मला तुकोबाराई यावं लागतं. चौथ्याचं उत्तर. आणि 5व्याचं उत्तर आहे तुकोबाराई, ज्या ज्या वेळेला जगातून धर्म निघून जातो
ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला मला साकार स्वरूप प्रकट करावं लागतं. म्हणून माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. स्वधर्माचे वाडे कोडे अधर्माशी घचडे तै तुझ अवतार धरणे खडे आमुचे सांकडे फेडावया दैत्याची कुळे नाशी साधूचा मनुगी वशी धर्माशी नीतिशे शेज भरी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडाला जैसा दिपासवे हरपला प्रकाश या 3 ओव्यामध्ये माऊली ज्ञानोबरांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. जो जीव जन्माला आला ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये त्या प्रत्येक जीवाला धर्म आहे. स्त्रियांना स्त्रियांचा धर्म आहे, पुरुषांना पुरुषांचा धर्म आहे, पाटलाला पाटलाचा धर्म आहे, सरपंचाला सरपंचाचा धर्म आहे, पुढाऱ्याला पुढाऱ्याचा धर्म आहे. बिना धर्माचा जीव प्रत्येकाला धर्म आहे आणि प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आहे. महाराज लोकांचा वेगळा धर्म आहे, कलाकारांचा वेगळा धर्म आहे, कीर्तनकाराचा वेगळा धर्म आहे. प्रत्येकाला धर्म आहे. बिना धर्माचा जीव नाही. प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा पण प्रत्येकाचा धर्म एकच. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मात्र सर्वांचा धर्म आहे. पण ऐका मायबापू, जो जीव जन्माला आला तो प्रत्येक आपला स्वतःचा धर्म घेऊन आला. पण जो स्वतःच्या धर्माचं पालन करत नाही, दुसऱ्याच्या धर्माचं पालन करायला जातो, आसुरी प्रवृत्तीने वागतो, माणूस असून सुद्धा राक्षसासारखं वागतो, अशा अधर्माचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतात. अभंगाचं अवतार घेते
आपुल्या पाळीशी भक्तजना. हे देवा, तू धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो, पण जगातून धर्म निघून केव्हा जातो जरा सांगशील का? त्यावेळेला भगवान परमा सांगतात, आचार भ्रष्ट होती लोक कली, पुण्यक्षीण बळे झाले पाप, कर्मधर्म कोणी न धरी विटाळ, घाली ती गोंधळ एके ठाई. हो महर बली हवने यज्ञयाग अनुष्ठाने, जप तपादी साधने आचारने भ्रष्ट झाली. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आणि मग त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रगट करतो. विठ्ठल हो, भगवान परमात्मा सांगतात, हे भरतवंशी अर्जुन, ज्या वेळेला जगातून धर्म निघून जातो त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रकट करतो आणि जगामध्ये सत्प्रवृत्ती, कर्तव्य आणि धर्माची स्थापना करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे भरतवंशी अर्जुन, मी माझ्या स्वरूपाला, साकार स्वरूपाला तर प्रकट करतोच, पण ऐक, माझ्या आज्ञेने काही विशेष संत महात्मे पृथ्वीवर प्रगट होत असतात आणि ते संत महात्मे धर्माचा प्रचार आणि प्रबोधन करू लागत असतात. विठ्ठल विठ्ठल परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मीच नव्हे तर माझ्या आज्ञेने माऊली ज्ञानोबरायांसारखे, तुकोबरायांसारखे, संत जनाबाईसारखे, संत सखुबाईसारखे 52 संतांच्या यादीतील कोणतेही संत घ्या, ते संत महात्मे धर्माचा प्रचार आणि प्रबोधन करण्यासाठी पालन करणे पाखांड खणन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन करण्यासाठी संत अथवा साधू पुरुष प्रकट होत असतात. मग तुम्ही म्हणाल ताई, धर्म म्हणजे काय हो? साधं सरळ सोपी व्याख्या आहे त्याची. तया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आपल्या हाताने चांगलं काम करणं म्हणजे धर्म, वाईट काम करणं म्हणजे अधर्म. शास्त्राच्या भाषेमध्ये विहित कर्म करणं म्हणजे धर्म, निषिद्ध कर्म करणं म्हणजे अधर्म. तुम्ही सर्व असणारी जाणकार मंडळी आहात. तुम्ही निश्चितच गीता वाचलेली असेल, मला माहिती आहे. गीतेचं पारायण केलेली असेल मंडळी सगळ्या. गीता कोणी कोणी वाचली बरं? इमानदारीने सांगायचं, मी गीतेचं पारायण केलेलं आहे. जेवारी हात घेणार नाही, वाचून त्याला चिकनगुन्या होईल.
ज्यांनी वाचली तेच वरती हात घ्या, न वाचलेलेही वरती हात घेऊ नका. इमानदारीने वाचलेली ना तुम्ही? हां, तुम्ही वाचलेले तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. पण ज्यांनी वाचलेली नाही त्यांनी उद्या सकाळी वाचून पहा, उघडून पहा, मी सांगते ते बरोबर आहे का. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. पुरुष मंडळी, महिला मंडळी, माझ्या ताई दादांनो नीट लक्ष देऊ नये का. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. नीट लक्ष द्या बरं. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातलं फक्त पहिलं अक्षर घ्यायचं धर. मी काय म्हणलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. फक्त धर्म, धर्म जे आहे ना त्यातलं म घ्यायचं नाही, फक्त धर घ्यायचं. पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर धर. गीतेचा शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक पहा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर् मतिर् मम. गीतेचा शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर. नीट लक्ष द्या. पहिला अध्याय, पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर, शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक, शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म. धर्म या दोन शब्दात जगात प्रसिद्ध असलेला गीता ग्रंथ सामावलाय. विठ्ठल विठ्ठल. धर्मभूमी, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र कशाला म्हणतात तो? बरं ते जाऊ द्या. धर्माची जागा कशाला म्हणतात तो? महिला मंडळ, ज्या जागेवर रोज बायाचं भांडण होतं त्याला म्हणतात धर्माची. नाही ना? धर्मभूमी, जिथं युद्धासारखं धर्माचं पवित्र कार्य होतं त्याला म्हणतात धर्मभूमी. आणि कुरुक्षेत्र म्हटला की दोन्ही भावाचा सारखा हक्क आला. कुणाचा? कुणाचा? तिथं दोघांचं युद्ध चालू आहे, कौरव आणि पांडव यांच्या करता महाभारत झालेले. पण तरी सुद्धा दुर्योधन पांडवांना काहीच देत नाही. अनेक लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी दुर्योधनाने ऐकलं नाही. आणि महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझ्या ताई दादांनो नीट लक्ष देऊ नाही का. या तीन गोष्टीसाठीच माणसाचं जबर भांडण होतं हायकोर्टापर्यंत. कोणत्या तीन गोष्टीसाठी? नीट लक्षात ठेवा बरं. स्त्री, धन आणि भूमी. स्त्री, धन आणि भूमी या तीन गोष्टीसाठी माणसाचं हायकोर्टापर्यंत भांडण असतं. आणि रामायण सुद्धा धनामुळे झालं आणि महाभारत सुद्धा धनामुळे झालेलं आहे. दुर्योधनाने पांडवांना काहीच दिलं नाही. अनेक लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दुर्योधनाने ऐकलं नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा समजवण्यासाठी गेले. दुर्योधनाने सांगितलं, देवा युद्धाशिवाय सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा पांडवांना देणार नाही. युद्ध करून जर राज्य जिंकलं तर ठीक आहे, पण तसं राज्य देणार नाही. आणि मग मात्र युद्ध करावं लागलं. कुणाला? कुणाला? रामनगर मधल्या पुरुषांना. पांडवांना जागे तशा. विठ्ठल विठ्ठल. पण युद्ध करायचं नुसतं कृष्णाचं ऐकूनच युद्ध करायचं नाही, आपल्या मातेचंही ऐकायचं. ज्या माता कुंतीच्या आज्ञेने द्रौपदी सोबत विवाह केला त्या आईच्या अगोदर आज्ञा घ्यायची, युद्ध करावं की नाही. आणि तिने जर आज्ञा सोडली तरच युद्ध करायचं. आणि मग माता कुंतीच्या आज्ञेने पांडव युद्ध करायला तयार झाले. पण ऐका, मामका पांडवाशैव. जसे धृतराष्ट्राकडे मतभेद होता, माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र, तो असं म्हणायचा. जसे आपण दही घुसळल्याच्या नंतर चलबिचल होते ना. महिला मंडळ, दही माहिती आहे ना, दूध माहिती आहे ना. हा, आणि त्या दुधामध्ये विरजण घातल्या काय होतं? दूधच. काय होतं? दही. आणि ते दही, त्या दह्याचं घुसळण केल्याच्या नंतर काय बाहेर येतं? दहीच. हा, लोणी. लोणी बाहेर येतं. तशी जसं दही घुसळल्याच्या नंतर त्या दह्यातून लोणी बाहेर येतं, तशी धृतराष्ट्राच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होत होती. आणि त्या चलबिचलने अर्जुनाच्या मनामध्ये कल्याणाची अभिलाषा निर्माण झाली आणि जगामध्ये गीतारूपी लोणी बाहेर निघालं. विठ्ठल विठ्ठल. कारण पांडव हे धर्मात्मा पुरुष होते आणि सत्यवादी पुरुष होते. म्हणूनच पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी
आठविते. किती वनवास भोगला पांडवांनी, पण आजही धर्मकार्यामध्ये चांगले म्हणून पांडवाचं नाव घेतलं जातं का कौरवांचं? चांगले म्हणून रामाचं नाव घेतलं जातं का रावणाचं? चांगले म्हणून कृष्णाचं नाव घेतलं जातं का कंसाचं? हा, बघा बरं, चांगलं वागल्याच्या नंतर, चांगलं केल्याच्या नंतर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती राहते का नाही? हा, राहते ना. अहो, चांगला माणूस गेला, एखादं गल्लीतलं चांगलं कुत्र जरी गेलं तरी माणूस म्हणता, हो आमच्या दारामध्ये रोज येत तुका म्हणे एका, तुका म्हणे एका मराने दिसारे, 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 उत्तमाची कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे, दुखाती जनाने, कीर्ती मागे, कीर्ती मागे, दुखाती जनाने, कीर्ती मागे, कीर्ती मागे, दुखाती जनाने, कीर्ती मागे, तुका म्हणे का, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, गेले ते दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मला सांगा, आजही जगामध्ये चांगल्याच्या कीर्ती आहेत का वाईटाच्या? तो वाईटाच्या आहेत, पण वाईट म्हणूनच घेतल्या जातात ना. हा, आणि म्हणून जेवढं चांगलं कराल ना तेवढंही माणसाला, तेवढंही लोक त्याचं गुणगान गात असतात. तसे पांडव असणारे धर्मात्मा पुरुष होते आणि सत्यवादी पुरुष होते. ऐका, एक राजा सत्यवादी होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये लख प्रकाश पडला आणि राजाला म्हणू लागला, राजा मी निघाले, राजा मी निघाले, मी एका ठिकाणी जास्त वेळ कधीच थांबत नाही. राजाने विचारलं, तू कोण? त्याने सांगितलं, मी लक्ष्मी, लक्ष्मी. आणि लक्ष्मी कधीच एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा. एक 100 रुपयाची नोट एका दिवसात कितीतरी जणांच्या हातामध्ये जाते. जाते का नाही? थांबते का एका जागेवर? नाही थांबत. मी निघाले, राजा. राजा म्हटलं, काही हरकत नाही, जा. लक्ष्मी निघून गेली. थोड्या वेळाने एक पुरुष प्रकट झाला. राजाला म्हणू लागला, राजा मीही निघालो, राजा. जिथं लक्ष्मी नाही तिथं मी थांबत नाही, राजा. राजाने विचारलं, तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी यश आहे, यश. राजा म्हटला, काही हरकत नाही, जा. यश निघून गेला. थोड्या वेळाने एक स्त्री प्रकट झाली. राजाला म्हणू लागले, राजा जिथं लक्ष्मी नाही, यश नाही, तिथं मी थांबत नाही, मी निघाले, राजा. राजाने विचारलं, तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी कीर्ती, कीर्ती. राजा म्हटला, काही हरकत नाही, जा. कीर्ती निघून गेली. थोड्या वेळाने एक दिव्य पुरुष प्रकट झाला. राजाला म्हणू लागला, ए राजा जिथं लक्ष्मी नाही बाबा, यश नाही, कीर्ती नाही, तिथं मी थांबत नाही, मीही निघालो, राजा. राजाने विचारलं, पण तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी सत्य, सत्य. राजा म्हणला, अरे सत्य, तू जाणार कुठे? मी सत्यवादी आहे आणि मी सत्यवादी असल्यामुळे उलट गेलेली लक्ष्मी, यश आणि कीर्ती परत येईल, म्हणून सत्य धर्म. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुलसीदासजी म्हणतात, दया धर्म का मूल है पाप. विठ्ठल विठ्ठल. दया धर्म. मला आठवलं, तुम्हाला आठवलं असलं कोणाला तर म्हणा. दया धर्म
धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोडिये जब तक घट में प्राण. सत्य धर्म दया धर्म त्याला म्हणतात जो अपकार्यावरी जो कोपला तो गोपे तात्काळ नागवला. अपकार्याचे उपकार केला तोची दादूला परमार्थी. उपकार करणाऱ्यावर उपकार कोणीही करतं पण अपकार करणाऱ्यावर उपकार करणं म्हणजे क्षमा धर्म आणि दया धर्म हे चारही संतांकडे असतात. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हे चारही संतांकडे असतात. म्हणून संत धर्माचा प्रचार आणि प्रबोधन करत फिरत असतात. विठ्ठल कर्तव्य कर्म करत असताना भगवंतावर सोपवतात म्हणून त्याचा धर्म स्वतः परमात्मा होतो. कसा होतो? जर समजा आपण स्वयंपाक केला तर स्वयंपाक केल्याच्या नंतर आपल्या स्वयंपाकातला नैवेद्य जर आपण भगवंताला दाखवला तर त्याचा त्या अन्नाचा प्रसाद होतो. आणि भगवंताला न दाखवताच जर आपण तसंच खाल्लं तर ते काय होतं? अन्न राहत असतं. आणि म्हणून भगवंताला घरातला नैवेद्य रोजच्या रोज जे असेल ते घरातलं दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. पण ऐका, भगवंताला नैवेद्य दाखवत असताना आपण कृष्णार्पण वस्तू म्हणतो, पण स्वयंपाक करत असताना सुद्धा कृष्णार्पण वस्तू, चालत असताना कृष्णार्पण वस्तू, गाता खाता सर्व कार्य करिता उठता बैसता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला असं जर तुम्ही केलं तर परमात्मा तुमचा धर्म होतो. कसा होतो? एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये कर्णाच्या रथाचं चाक काही कारणास्तव पृथ्वीमध्ये फसलं. त्याला शाप होता, त्याच्यामुळे त्याच्या रथाचं चाक पृथ्वीमध्ये फसलं. आपल्याला तिकडे जायचं नाही, पण कर्ण रथाच्या खाली उतरला आणि ते चाक वरती काढण्याचा प्रयत्न करू लागला. आणि अर्जुनाला कर्ण बोलतो, अर्जुना तू रथावर आहेस आणि मी रथ रहित आहे, मी रथाच्या खाली आहे. तू एक काम कर, माझ्या रथाचं चाक निघेपर्यंत तू युद्ध थांबव, कारण अशा अवस्थेमध्ये रथीने बाण सोडू नये, कारण तू शस्त्र आणि शास्त्र जाणणार आहेस. म्हणून हे अर्जुना तू क्षणिक युद्ध थांबव. असं ज्यावेळेला कर्णाने सांगितलं त्यावेळेला अर्जुनाने युद्ध करायचं बंद केलं. काय करावं काय करू नये हा जो विचार होता तो भगवंतावर सोपवला आणि कर्णाचे शब्द भगवंताने ऐकले आणि भगवान परमात्म्याने कर्णाला गोड उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? कर्णा, अरे बाबा तू अर्जुनाला धर्माचे प्रमाण देतो ठीक आहे, पण तू आठव जरा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला तुम्ही 6 जणांनी वेढून त्याच्या डोक्यामध्ये गद्याने आणि लाथाने प्रहार केला होता. अभिमन्यू मूर्छित पडला होता, तरी मूर्छित मेलेल्या सापाला मारणं हा पुरुषार्थ नसतो करना. अभिमन्यू मूर्छित पडला होता तरी सुद्धा अभिमन्यूच्या डोक्यामध्ये तुम्ही गद्याने आणि लाथाने प्रहार केला, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? अरे तू स्वतः धर्माचं पालन करत नाही, तुला दुसऱ्याला धर्माचे प्रमाण देण्याचा अधिकार, जो स्वतः धर्माचं पालन करतो त्याला दुसऱ्याला धर्माचे प्रमाण देण्याचा अधिकार असतो. कर्णा, तूच धर्माचं पालन करत नाही, तुला दुसऱ्याला धर्माचे प्रमाण देण्याचा अधिकार नाही. अर्जुना सोड बाण, उडव डोकं. अर्जुनाने बाण सोडला आणि एका बाणात कर्णाचा वध केला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्यावेळेला कर्ण अर्जुनाला बोलत होता त्यावेळेला अर्जुनाने युद्ध थांबवलं आणि काय करावं काय करू नये हा विचार जो होता डोक्यातला तो विचार भगवान कृष्ण परमात्म्यावर सोपवला. म्हणून अर्जुनाचा धर्म स्वतः भगवान परमात्मा झाले आणि सांगितलं उडव डोकं. आणि म्हणून परित्रा सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा सर्व कार्य करत असताना भगवंतावर जर सोपवलं तर त्याचा धर्म स्वतः परमात्मा होत असतो. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाल ताई बराच वेळ झाले आम्ही धर्माचंच ऐकतोय, पण आता एक उदाहरण तुम्हाला सांगते. महिला मंडळ पुरुष मंडळ धर्मामध्ये काय ताकद आहे, कारण ज्या संभाजीराजांनी इतिहास या संभाजीनगरमध्येच घडवला, संभाजीराजाने इतिहास संभाजीनगरमध्ये घडवला म्हणून औरंगाबादाचं संभाजीनगर नाव पडलं का नाही?
आणि म्हणून ज्या वेळेला संभाजीराजांना मुकरब्ब खानाने पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर नेऊन उभं केलं, त्यावेळेला औरंगजेबाने संभाजीराजांना प्रश्न केला, राजे जेवढे सताय, जेवढे खजानेत, जेवढे किल्लेत तेवढे आम्हाला देऊन टाका आणि जिवंत राहायचं असेल तर तुम्ही आमच्याकडून या, आम्ही तुम्हाला जिवंत सोडून देऊ. पण संभाजीराजांचं उत्तर ऐका माझ्या दादांनो. संभाजीराजांनी सांगितलं, ए औरंग्या, या संभाजीचे मातीत ओळखू येऊ नये असे बारीक बारीक तुकडे करून जरी फेकले तरी संभाजीराजा स्वराज्याची सत्ता तुझ्या हातात येऊ देणार नाही आणि धर्म सोडणार नाही. मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली आणि औरंगजेबाने 2 सळया तापवल्या, संभाजीराजांच्या डोळ्यात खुपसल्या. संभाजीराजांची बुबळं बाहेर पडली. कडकड कडकड असं उकळतं तेल तापवलं, संभाजीराजांच्या कानात ओतलं. त्यावेळेला संभाजीराजांच्या जीवाची मात्र लाही होऊ लागली. आणि मग संभाजीराजे औरंगजेबाला दूषण देऊ लागले, बोलू लागले. आपल्याला मुंगी चावली तर कसं वाटतं, काटा टोचला तर कसं वाटतं, जरा थोडासा आपण फक्त हे ऐकतो पण डोळ्यासमोर ते दृश्य आणून पहा. अक्षरशः छावा चित्रपट निघाला तर अख्खा महाराष्ट्र ढसाढसा रडला. 1 नव्हे 2 नव्हे तर अवघ्या 42 दिवस संभाजीराजांवरती नराधमांनी अत्याचार केलेला आहे महाराज. कडकड कडकड असं उकळतं तेल तापवलं, संभाजीराजांच्या कानात ओतलं. त्यावेळेस संभाजीराजे सिंहासनावर बसलेल्या औरंगजेबांना दूषण देऊ लागले, बोलू लागले. औरंगजेब असणारा आपल्या सिंहासनावरून ताड 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 चालत आला आणि जी जीभ बडबड करत होती संभाजीराजाची ती धरली आणि नरड्यातून असडून बाहेर काढली. एवढंच नाही, संभाजीराजा आणि संभाजीराजाचा एक मावळा होता कविकलश नावाचा, दोघालाही 50 फुटाच्या खांबाला उलटं टांगलं, खालून विस्तवाचा रखरख करणारा हार आणि जशी झाडाची साल सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजा आणि कविकलश नावाचा मावळा दोघांच्या शरीराचं उलटं कातडं सोलून काढलं. संभाजीराजे त्या मावळ्याला म्हणायचे, मावळे तुम्ही माझ्याबरोबर माझ्या प्राणात तुमच्या प्राणाचं बलिदान देऊ नका, तुम्ही तुमच्या बायका पोरांमध्ये जा. पण त्या कविकलश नावाच्या मावळ्याने सांगितलं, राजे भविष्य काळामध्ये तुमच्या नावाने जर इतिहास तयार झाला तर त्या इतिहासाच्या कान्याकोपऱ्यामध्ये माझं नाव राहील, या कविकलश नावाच्या मावळ्याचं नाव राहील की त्याने सुद्धा या मातीसाठी आपला प्राण दिला, म्हणून मीही तुमच्याबरोबर प्राण देणार. दोघांच्याही शरीराचं उलटं कातडं सोलून काढलं, त्या शरीरावरती मिठाने चोळल्या गेलं. नवे नवे संभाजीराजांचे हात तोडले, पाय तोडले, शिर धडा वेगळं केलं. राहिलेल्या शरीराला संभाजीराजांच्या फटकी तुटकी साडी नेसवली, घाणेरडं गाढव बोलावून घेतलं, त्या घाणेरड्या गाढवाला खेटराचा हार घातला आणि संभाजीराजांचं दिंड त्या गाढवावरती ठेवलं आणि संभाजीराजांची दिंड गावात काढली. तरी सुद्धा संभाजीराजांनी धर्म सोडला. आणि म्हणून ही धर्मामध्ये ताकद आहे. विसरू नका रे एक जाता ठेवा तुम्ही ध्याने, विसरू नका रे एक जाता ठेवा तुम्ही ध्याने, बुडाला बुडाला धर्म वाचवला संभाजी शिवाजींनी. स्वराज्य कमवलं छत्रपतीने पण टिकवलं संभाजीराजाने. म्हणून ही धर्मामध्ये ताकद आहे. आज आपला धर्म काय आपल्याला माहिती नाही महाराज. आपला धर्म सोडून आपण दुसऱ्याच्या धर्माचं पालन करायला जातो आणि आपल्या 5 वर्षाच्या लेकराला शिकवलं जातं, जाणे जाणे यस पप्पा शिकवलं जातं. सांगू, वाघ जर रागाने लाल झाला तर वाघ वाघाला कधीच फडत नाही, हत्ती जर रागाने लाल झाला तर हत्ती हत्तीला कधीच फडत नाही. माणूस रागाने लाल झाला तर 4-5 जणांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहत नाही. हत्ती जर भुकेने व्याकुळ झाला तर हत्ती शुद्ध शाकाहारी आहे, मांसाहार करत नाही. वाघ जर भुकेने व्याकुळ झाला तर वाघ शुद्ध मांसाहारी आहे, शाकाहार करत नाही. माणसाला डुकरं पुरत नाहीत. इकडे नसतील पण आमच्याकडे आहेत तिकडे. आता शहरमध्ये कारण बंगल्यामध्येच बाथरूम झालेले असल्यामुळे डुकरं खेड्यापाड्याने निघाले तिकडे, नाही का नाही. अवघड झालं डुकरांचं जीवन सुद्धा. एका डुकरीच्या पाठीमागे 25-25 पिल्लं असतात. ते रानडुकर आमच्याकडचे, नाही का नाही. याच्या अलीकडे येऊन सांगू तुम्हाला, धर्म कोणी सांभाळला, पशुने धर्म सांभाळला का माणसाने सांभाळला सांगते. माणसं चोऱ्या करतात आणि कुत्री चोर पकडतात, मग धर्म कोणी सांभाळा बरं. विठ्ठल विठ्ठल आजही कुठेतरी कथा कीर्तन आहे, आजही कुठेतरी धर्म मंडप आहे, आजही कुठेतरी पतिव्रता स्त्री आहे, आजही कुठेतरी गायीची सेवा केली जाते, आजही कुठेतरी साधू संत आहेत. आणि म्हणूनच धर्ममंडप उभे आहेत महाराज. आणि म्हणूनच कुठेतरी पाऊस पडतोय, चांगली कर्म चालू आहेत, ऐका नाही.
आपण जर पाहितलं ना तर कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी ज्या ज्या गाईच्या जीवावर आपण जगतो ना, ती गाय कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी शहरमध्ये अर्धा अर्धा तास एकाच्या दारात उभी राहते कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी. आणि ज्या कुत्र्याला कितीही वडापाव खाऊ घातले, बिस्किट खाऊ घातले, तरी चावल्याशिवाय ते कुत्रं राहणारच नाही. आज ते कुत्री आपल्या बेडवर आहेत, ते कुत्री आपल्या किचनवर आहेत. आणि जी गाय, तिला कितीही तुम्ही न वागवा, तिला न सांभाळा, अर्धा अर्धा तास आपल्या दारात राहिली, तिला न भाकरीचा तुकडा चारा, तरी सुद्धा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. ती आज आपल्या गल्लीत फिरते. कुठे चालले धर्म आपला? आणि म्हणून ज्या वेळेला जगातून धर्म निघून जातो, सत्य निघून जातो, तुकोबर आहे, त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रगट करतो. आणि साकार स्वरूपाला प्रगट करून धर्माचं रक्षण करतो. नव्हे धर्माचं रक्षण करत असताना भक्ताचं रक्षण करतो. अभंगाचं दुसरं चरण. अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी जन्म सोसिये, साठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक, तुझा भक्त अंबऋषी, त्याचे गर्भवास सोशिशी. अंबरीश राजाने द्वादशी प्रधान एकादशी व्रत केलं. ही कथा भाग आपल्या सर्वांना माहिती आहे. भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो, आल्याच्या नंतर भक्ताचं रक्षण करतो. म्हणून भगवंताला धन्य 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 असं म्हणतात. अभंगाचं तिसरं चरण. धन्य तुझी कृपा सिंधू, धन्य तुझी कृपा सिंधू, धन्य तुझी कृपा मनतील धन्य तुझ कृपा आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. तू तुझा शब्द खरा करतो देवा, म्हणून तुला भक्त धन्य 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 असं म्हणतात. एकदा गंगेच्या काठावरती नारद महर्षी उभे होते आणि त्या गंगेमध्ये नारदांना एक कासव दिसलं. आणि नारद महर्षी त्या कासवाला म्हणतात, कासवजी आप धन्य धन्य है जिस गंगा में रहते हैं. कासवाने सांगितलं, नारदा अरे मी कशाने धन्य धन्य बाबा, ज्या गंगेमध्ये राहतो ती गंगा धन्य धन्य आहे. नारदाने मग गंगामाईची स्तुती केली. गंगामाई आप धन्य धन्य है. गंगामाईने सांगितलं, नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा, माझ्यासारख्या असंख्य नद्या ज्या महान समुद्राला जाऊन मिळतात तो समुद्र धन्य धन्य आहे.
नारद महर्षी समुद्राची स्तुती करतात. बाबाजी समुद्रजी आप धन्य धन्य है. समुद्राने सांगितलं नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा. ज्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेने जीवसृष्टी निर्माण झाली तो ब्रह्मदेव धन्य धन्य. मी कशाने धन्य धन्य. नारदाने ब्रह्मदेवाची स्तुती केली. बाबाजी आप धन्य धन्य है. ब्रह्मदेवाने सांगितलं नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा. ज्या भगवंताच्या आज्ञेने मी जीवसृष्टी निर्माण केली तुझी नाभी जन्म चतुराना ना तो माझा भगवान परमात्मा माझा बाप धन्य धन्य. भगवंताची स्तुती करू लागले. नारद महर्षी म्हणतात भगवान श्री विष्णू आप धन्य धन्य है. भगवंतांनी सांगितलं नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा. ज्या भक्तांनी मला हृदयामध्ये ठेवलं ना ते माझे भक्त धन्य धन्य आहेत. आणि म्हणून धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान. भगवान परमात्मा भक्ताला धन्यता देतो आणि भक्त भगवंताला धन्यता देतात. म्हणून त्याच भगवंताचं वेद शास्त्र पुराण संत वर्णन करून थकले. वर्णिते पुराणे तुका तुझा वर्णिते पुराणे वर्णिते पुराणे
दुष्टा निर्दाळीले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी सोशियले दुष्ट निर्धाळिले किती एक. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपली वेळ समाप्तीकडे गेलेली आहे. तत्पूर्वी सर्वांनी फक्त 2 मिनिट वरती हात घ्या. सर्वांनी महिला पुरुष आणि सुंदर असणार आपलं प्रेमाने भजन करायचंय. पुढे म्हणेल माझ्या पाठीमागे म्हणा, जे वरती हात घेणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ, जे वरती हात घेणार नाही त्याच्या काखेमध्ये उद्या सकाळपर्यंत गलोलं आल्याशिवाय राहणार नाही. घेतले ना? टाईट टाईट. हा राहू दे आता, येते घरी येऊन जाऊन. मोठ्या प्रेमाने भजन करायचं माझ्या पाठीमागे. श्री मुक्ताई माऊली, 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 श्री मुक्ताई माऊली. आरती के ज्ञानोबा बोले श्री मुक्ताई
आता एक काम करा, सर्वजण महिला पुरुष सर्वांनी आपला उजवा हात वरती घ्या. फक्त एकच हा, डावा नाही. ज्यांनी ज्यांनी बरोबर आणला तेच, ज्यांनी नसल आणला त्यांनी आपण 5 मिनिटं कीर्तन थांबू, घरी येऊन घेऊन या. एकच हात घेतलं ना सर्वांनी. रेंजमध्ये असलेले, रेंजच्या बाहेर, अंधारात असलेले, उजेडात असलेले, सगळे रस्त्यावर असलेले सर्वांनी एक हात वरती घ्या. आपली आपली पाठ थोपटा. अहो थोपटा ना खरंच. हा आपली पाठ दुसरं कोणी थोपटत का? हा हा अजिबात नाही. किती मोठं कार्य करा, आपली पाठ कोणी थोपटत नाही म्हणून आपण कोरोनाच्या काळातून वाचलो का नाही? कशासाठी? इथं कीर्तन ऐकण्यासाठी. आणि ज्यांचं भाग्यच नाही ते घरी झोपले पण कीर्तन ऐकायला आले नाही. आणि म्हणून आमच्या आदरणीय दादांनी सांगितलं, ताई आमच्या रामनगरमध्ये 3 सप्ताह होतात. 3 सप्ताह होतात, पण आमच्या इथली एवढी सुज्ञ मंडळी आहे की यांना विनोद वगैरे जास्त काही चालत नाही. जास्त थोडंसं वेदांत वगैरे लागतं. म्हणलं काही हरकत नाही, आपला तोच विषय. आपल्याला आपल्या गुरुजींची आज्ञा आहे, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐका, तुमच्या कष्टाचा पैसा असतो हा. आपण जो धर्म कार्याला देतो ना, सप्ताहाला देतो ना, तुमच्या कष्टाचा पैसा असतो, तुमच्या नोकरीचा पैसा असतो, तुमच्या घामाचा पैसा असतो. आणि इथे जे आयोजक असतात प्रत्येक सप्ताहामधले, बाकीच्यांचं नाही सांगत पण किमान इथलं तरी आयोजकाला सांगून ठेवायचं, आम्हाला आमच्या सप्ताहामध्ये अजिबात जात धर्म काही पाहिजे नाही. आमच्या सप्ताहामध्ये आम्हाला विनोद वगैरे काही, आम्ही हे ऐकतोच आहे. आम्ही 24 तास हे हसायचं सगळं ऐकतोय. शॉर्ट व्हिडिओ आम्ही मोबाईलला पाहतोय आणि मोठ्याने एकटेच बसून घरामध्ये हसतोय. म्हणून आम्हाला अजिबात या 2 तासामध्ये हसायचं नाही. या 2 तासामध्ये आमची माऊलीशी विरक्ती झाली पाहिजे, आम्हाला ज्ञानोबराय दिसले पाहिजे. या 2 तासामध्ये आम्हाला तुकोबराय कीर्तनात दिसले पाहिजे. या 2 तासामध्ये आम्हाला जनाबाई कीर्तनात दिसले पाहिजे. या 2 तासामध्ये आम्हाला सखुबाई कीर्तनात दिसले पाहिजे. आणि हेच आम्हाला अभंगाच्या व्यतिरिक्त कीर्तनकाराने सांगू नये, जेणेकरून आम्हाला तत्वज्ञानच आणि अभंगच सांगितला जावा. हे सगळ्यांनी जर ठरवला तर निश्चितच आपण आपल्या धर्माचं चांगलं पालन होईल महाराज, होईल की नाही? आणि म्हणून अख्खं कीर्तन जरी तुमच्या डोक्यावरून गेलेलं असलं तरी सुद्धा थोडंसं का होईना तुम्हाला ज्ञानोबराय कीर्तनामध्ये दिसावेत म्हणून तुमच्याकडून मी भजन करून घेतलं. हेच भजनाचं पुण्य तुमच्या सर्वांचं पदरात पडावं ही माऊली ज्ञानोबरायांकडे, जगद्गुरु तुकोबरायांकडे प्रार्थना करते, विठोबरायांकडे प्रार्थना करते. आणि एक छोटंसं उदाहरण सांगून सेवा समाप्त करते. मला सांगा, भगवान परमात्मा किती मोठा आहे, किती मोठा आहे परमात्मा. आपण सर्वजण भक्ती करतो, माझ्या ताई दादांनो सर्वजण भक्ती करतो ना, हा, पण भक्ती मार्ग हा अतिशय सूक्ष्म मार्ग आहे. आणि म्हणूनच म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती ही सुळावरची पोळी आहे. आणि म्हणून भक्ती मार्गाने जात असताना तो सूक्ष्म मार्ग आहे. ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गाने सुद्धा आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून तो किती परमात्मा मोठा आहे. एक उदाहरण सांगते. मला सांगा, कृष्ण परमात्म्याला बायका किती होत्या हो? 16,109. 16,108. 16,108 बायकाला प्रत्येकीला 10-10 मुलं धरले का? किती झाले? तुम्ही म्हणाला आमच्याच होईना तर त्यांचं आम्हाला काही घेणं देणं नाही. किती का होईना आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कृष्ण परमात्म्याच्या मुलाचं एक दिवस लग्न होतं आणि कृष्णाचा सासरा रुसला. कृष्ण आणि विष्णू एकच. विष्णूचा सासरा कोणता हो? विष्णूचा सासरा कोणता? मी बसू का खाली? आठवल्यानंतर आपण उठू. हा, क्षीरसागर समुद्र. विष्णूचा सासरा समुद्र. सासरा रुसला, जावई बापू मुलगी देऊन काम फसलं. कृष्ण परमात्मा म्हणले, झालं काय जाव सासरे पाटील, काय झालं? उद्या माझ्या नातवाचं लग्न आहे आणि मलाच आमंत्रण द्यायचं विसरले. सासरे पाटील म्हणतात. कृष्ण परमात्मा म्हणले, सासरे पाटील झालं असेल, मोठ्या माणसाचा बिझनेस मोठा असतो त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये विसरून गेलं असेल. पण असं करा, जरी ह्या मुलाचं आमंत्रण सांगितलं नसेल तर उद्या 10 लग्न आहेत, उद्या लग्नाला या. रोज 10 केले तरी संपत नव्हते, एवढे पोरं होते कृष्णाला. उद्या 10 लग्न आहेत, लग्नाला या. दुसऱ्या दिवशी सासरा निघाला. कोण? रामनगर मधला. कोण? क्षीरसागर समुद्र निघाला. भाड 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 करत. बरं, सासरा एकटाच नाही, सासऱ्यातली वराड मंडळी निघाली. खेकडे तेवढेच,
मासे तेवढेच, वेरुळे तेवढेच, एक एक मासा डोंगरा एवढाला. मग तो सासरा केवढा असन पहा. निघाला सासरा भाड 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 करत. इकडे कृष्ण परमात्म्याला बाकीची मंडळी म्हणतात, कृष्ण तुला काही कळतं का नाही रे, आमंत्रण कोणाला द्यावं लागतं? अरे आमच्याच्याने सगळं जानवासा घर आटून बसले आणि तू एवढ्या मोठ्याला जानवासा देणार नाही कुठं? त्याला जानवासा देण्याकरता घर आहे का? कृष्ण परमात्मा म्हणले तुम्ही शांत राहा, त्याला नुसतं येऊन तर दे. आला सासरा द्वारकेच्या बाहेर. कृष्ण परमात्म्याने घागर भरून घेतली, शिष्टाचार होता, आदर सत्कार केला आणि मग सासरे पाटलांनी विचारलं कुणी? हां, सासरे पाटलांनी विचारलं जा बाई बापू सांगा बरं आमचं जानवासा घर कोणतं आहे, आम्ही कुठे राहावं? कृष्ण परमात्म्याने, भागवत सांगतं, कृष्ण परमात्म्याने असा हात पुढं केला आणि हातावरचा केस उपटला. केस उपटला आणि फेकला सासरे पाटलाकडे. सासरे पाटील याच्यात राहा. भागवत सांगतं त्या केसाचं बुडही माकलं नाही. जागेत ना तुम्ही सगळे? केसाचं बुड नाही माकलं. त्याचा केस जर एवढा मोठा आहे तर तो किती मोठा असेल. मग एवढ्या मोठ्या परमात्म्याचं जसं जमेल तसा अभंगाचा भावार्थ तुमच्या सर्वांच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, बरोबर असतील ते आमच्या सद्गुरूंचं असेल. झालेली सेवा पुनश्च एकदा आमचे बाबूराव गुरुजी दादा वाघ यांनी सुंदर असणारं परमार्थाचं रोपटं लावलेलं आहे आणि हाच परमार्थाचं रोपटं फार मोठं भव्यदिव्य स्वरूपामध्ये प्रगटित झालेलं आहे. दादांना मी धन्यवाद देते आणि त्याचप्रमाणे त्यांचा वसा आणि वारसा चालवणारे असणारे आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू असणारे उद्धव भाऊ आहेत, आपली सर्वच महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहे, ज्यांच्यामुळे वारंवार संभाजीनगरमध्ये येण्याचा योग येतो असे असणारे आमचे जोगदंड भाऊ आहेत. त्यांच्याबरोबर आलेले आमचे दुसरे दादाही आहेत, नाव माहिती नाही. सर्वच पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देते. आमचे मयूर महाराज आहेत, पेटी मास्तर आहेत, कॅमेरेवाले आहेत, साऊंड सिस्टीमवाले आहेत. सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर.